शासकीय शिवजयंती सोहळा साजरा केला जाणार आहे आणि यासाठी शिवनेरी गड सज्ज होतोय। विकास कामंही त्या ठिकाणी केली जात आहेत। कशा प्रकारची विकास कामं होत आहेत पाहूयात आपण। मराठी अस्मितेचा मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची ही जन्मभूमी। हा आहे किल्ले शिवनेरी, ज्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला श्वास घेतला तो हा किल्ले शिवनेरी। मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली त्या शिवाजी महाराजांचं नाव याच शिवाई देवीच्या नावावरून ठेवण्यात आलं। छत्रपतींचं बालपण याच शिवनेरी किल्ल्यावर गेलं। महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जपणाऱ्या या किल्ल्याचा आता काया पालट होतोय। किल्ल्यावर ठिकठिकाणी डागडुजीचं काम सुरू आहे। ढासाळलेले चिरे परत बसवले जात आहेत। दिशादर्शक फलकही बसवले जात आहेत। तब्बल 99 कोटींची कामं सुरू आहेत। कामाचा दर्जा सुधारावा, तसंच कामात गती यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। नेमकं जानेवारी फेब्रुवारी जवळ आला की आता 19 फेब्रुवारी शासकीय शिवजयंती म्हणून त्या ठिकाणी आम्ही फार मोठे कामं करत आहोत असं दाखवण्याचा एक भास निर्माण केला जातो। परंतु वर्षभर जर योग्य पद्धतीने त्यांनी जर व्यवस्थापन केलं, शासनाने याच्यामध्ये व्यवस्थित असं लक्ष घालून, तर हा जो विकास आहे हा प्रगतीच्या दिशेने जलद गतीने होईल। तो संथ गतीने होत आहे, ही खंत आहे। जसं पुरातत्व खातं आहे, त्याच्यानंतर वनीकरणचं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे, यांच्या माध्यमातून किल्ल्यावरती सुशोभीकरण, रस्त्यांची डागडुजी, असलेल्या इमारतींची डागडुजी, पर्यटकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, वाहन पार्किंगची सोय, छान प्रकारे तसं किल्ल्यांच्या परिसरामध्ये सुशोभीकरण हे गेली 3-4 वर्षाचे काम चाललंय, ते व्यवस्थितपणे आणि योग्य रीतीने चालले असं आम्हाला वाटतं। शिवजयंतीला किल्ले शिवनेरीवर हजारो शिवप्रेमी येतात। शिवकाळाची आणि किल्ल्याची माहिती देणारे फलक बसवावेत, शिवप्रेमींसाठी लेझर शो सुरू करावा अशा मागण्या केल्या जात आहेत। अनेक सुविधा सध्या इथं उपलब्ध केल्या जात आहेत, त्यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। किल्ले शिवनेरीच्या बाबतीमध्ये आतापर्यंत जो निधी आलेला आहे, आलेल्या पर्सेंटेजमधल्या निधीचं आज नाही म्हटलं तरी आज 60% निधीचं काम वरती झालेलं आहे आणि उरलेल्या 40% निधीपैकी पुरातन विभागाचं जे काम आहे त्याच्याकडे यावर्षीचा पैसा शिल्लक आहे, ते टप्प्याटप्प्याने काम होतं आहे। यावर्षी जो निधी माझ्या कार्यकाळामध्ये आला आहे तो निधी उद्याच्या 19 तारखेला फेब्रुवारीच्या शिवजयंतीच्या निमित्ताने, खरं तर ती कामं आली तर ऑनलाईनला आता आहे। मुख्यमंत्र्यांनी ह्या वर्षाच्या कार्यकालामध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने एक चांगला घवघवीत असलेला फंड हा शिवनेरी परिसर विकास पर्यटनाच्या निमित्ताने या ठिकाणी दिलेला आहे। महाराष्ट्रातले गडकिल्ले मराठ्यांच्या इतिहासाचे साक्षीदार आहेत। हे साक्षीदार आज जीर्ण अवस्थेत आहेत। जसा शिवनेरीचा कायापालट होतोय, इतर जीर्ण गडकिल्ल्यांचा कायापालट होणं गरजेचं आहे। अरबी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांचं स्मारक बनवण्यासाठी सरकारकडनं कोट्यवधी रुपये खर्च होतोय, परंतु जे शिवाजी महाराजांचे किल्ले गड किल्ले आहेत ते मात्र विकासापासून वंचित राहत आहे। तोच जर निधी शासनाने या गड किल्ल्यांसाठी जर वापरला तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा इतिहास हा जागृत होऊन निघेल। सुनील थेगडे, जय महाराष्ट्र, जुन्नर, पुणे।